करवीर निवासिनी आई अंबाबाईमुळे कोल्हापूरची ख्याती जगभर पसरलेली आहे। या कोल्हापुरात आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोक येत असतात। याच मंदिर परिसरात एक अनोखा गणपती बाप्पाचं मंदिर आहे। हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर बिनखांबी गणेश मंदिर असं ओळखलं जातं। वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेलं हे मंदिर 2 खणी असून बाहेरच्या बाजूला सभामंडप आणि आतल्या बाजूला गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे। या मंदिराच्या पिछाडीस असलेल्या जोशीराव वाड्यात विहिरीचा गाळ काढत असताना ही गणेश मूर्ती सापडली होती। त्यावेळी नागरिकांच्या आग्रहास्तव त्यावेळेचे छत्रपती आणि जोशीराव यांच्या हस्ते या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यामुळे या मंदिरातील गणपतीला पूर्वी जोशीराव गणपती असं देखील संबोधलं जात होतं। तर करवीर महात्म्यातील उल्लेखाप्रमाणे या मंदिरातील गणेश मूर्तीला पूर्वी इच्छापूर्ती गणेश असं देखील म्हटलं जात होतं। आणि अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजापासून साधारणतः 100 मीटरवरती हे मंदिर आहे। त्याचबरोबर या मंदिरात आत शिरल्यानंतर 20 बाय 20 फूट लांबी रुंदीचा एक सभामंडप आहे आणि आतमध्ये काळ्या पाषाणाची शिलाहार काळखंडातील वाटावी अशी गणपती बाप्पाची सुंदर 4 भुजांची मूर्ती आहे। त्यामुळं आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला आल्यानंतर या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला विसरू नका। बोला गणपती बाप्पा मोरया।